नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो झटपट होणारा असा ब्रेकफास्ट ड्रायफ्रूटचा मिल्कशेक. हा मिल्कशेक तुम्ही उपवासासाठीही नक्की वापरू शकता. तर आता आपण कसा बनवायचा यासाठी आपण सुरुवात करूया. आदल्या रात्री थोडीशी प्रिपरेशन करून घ्यायला लागेल. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये अक्रोड आणि पिस्ता भिजत घातलेले आहेत आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण खजूर आणि काळ्या मनुका घातलेल्या आहेत. आता अशा प्रकारे जे मी वर्गीकरण केलं आहे, अशाच प्रकारे तुम्हाला ड्रायफ्रूट्स वेगवेगळे भिजत घालायला लागतील. आता बदाम आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये भिजत घातलेले आहेत आणि त्याच्यासोबत काजू आपण वेगळ्या भांड्यामध्ये भिजत घातलेले आहेत. आता आपल्याला रात्रभर यांना असंच भिजत ठेवून झाकण लावून आपल्याला सकाळी यांना वापरात घ्यायचं आहे. तर आता आपण काय करायचं, यांना भिजत घातल्यासाठी झाकण लावून उद्या सकाळी यांना आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. इथे आपण अर्धा पेला दूध, 5 मनुका, 2 खजूर, इथे आपण अक्रोड 2 घेतलेले आहेत, 5 पिस्ता, 5 बदाम, 5 काजू आणि 3 वेलची केळी घेतलेली आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्वप्रथम ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपण यामध्ये 3 वेलची केळी वापरत आहोत. जर तुम्हाला वेलची केळी वापरायची नसतील तर तुम्ही साधी केळी ते वापरू शकतात. आता ड्रायफ्रूट्स आणि केळी आपल्याला सर्वप्रथम पल्स मोडवरती फिरवून घ्यायची आहेत आणि याची आपल्याला थोडीशी हलकी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण अर्धा पेला साधं दूध घातलेलं आहे. हे दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून छान असं दाटसर आपला मिल्कशेक तयार आहे. आता हा मिल्कशेक आपण ग्लासमध्ये ओतून घेतो आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती थोडं डेकोरेट करण्यासाठी ड्रायफ्रूट्स घालू शकतात. तर इथे मी फक्त 2 काळ्या मनुका घालून घेतलेल्या आहेत. तर डेकोरेशन करणं हे तुमच्यावरती आहे, ऑप्शनल आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा. अतिशय उत्तम पर्याय आहे ब्रेकफास्टसाठी. जर तुमची खूप घाई असेल तर प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.